युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची पारंपरिक पद्धतीने साजरी होणारी शिवजयंती यंदाही प्रचंड उत्साह दाखवणारी आहे। त्यानिमित्ताने आज अनेक मिरवणुका निघाल्या। त्यातून हजारोंच्या संख्येने तरुण रस्त्यावर उतरले होते। काही मंडळांनी मर्दानी खेळ, धनगरी ढोल आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका काढल्या, तर दुसरीकडे काही मंडळांनी ध्वनी आणि LED लेझर लाईटचा मिरवणुकीत प्रचंड वापर केला। संयुक्त मंगळवार पेठ शिवजयंती मिरवणुकीतून प्रबोधनाचा जागरही झाला। हिंदवी स्वराज्य संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची पारंपरिक जयंती आज कोल्हापुरात प्रचंड उत्साहात साजरी झाली। सायंकाळी 5 नंतर वेगवेगळ्या मंडळांच्या मिरवणुकांना प्रारंभ झाला। संयुक्त मंगळवार पेठ मंडळाच्या वतीने खासबाग मैदानापासून मिरवणूक निघाली। 15 फुटी छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती, त्यामागे विठ्ठल मूर्ती आणि घोडे, बाल शिवाजी रूपातील मुलं, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं, प्रबोधनपर फलक यांचा मिरवणुकीत समावेश होता। आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार मालोजी राजे यांच्या उपस्थितीत या मिरवणुकीचा प्रारंभ झाला। कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीत निघालेली ही मिरवणूक लक्षवेधी ठरली। दरम्यान घिसाड गल्ली गोल्डन ग्रुप, छत्रपती ग्रुप यांच्या वतीने निघालेल्या मिरवणुकीमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता। लेझिम पथकासह डॉल्बीचा प्रचंड आवाज आणि अत्याधुनिक प्रकाश योजना यंदाच्या शिवजयंती मिरवणुकीतही दिसून आली। गणेशोत्सवाप्रमाणे आता शिवजयंतीच्या निमित्ताने अनेक मंडळांच्या मिरवणुका निघत असून त्यातून सायंकाळी 6 नंतर महाद्वार रोड गजबजून जातो। दरम्यान मिरजकर तिकटी इथं ट्रॅक्टर पुढे घेण्याच्या कारणावरून एका मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात वादावादी झाली, पण पोलिसांनी सामंजस्याची भूमिका घेऊन मिरवणूक मार्गस्थ केली। दरम्यान या मिरवणुकांमध्ये पारंपरिक वाद्यांचा गजर थोड्याफार प्रमाणात आणि डॉल्बीचा वापर मोठ्या प्रमाणात दिसून आला। त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध रूपातील तेजस्वी मूर्ती दिसून आल्या। मूर्तीभोवती केलेली सजावट सुद्धा लक्षवेधी होती। राजारामपुरीतील सर्व तरुण मंडळांनी एकत्र येऊन यंदाही शिवजयंती साजरी केली। राजारामपुरीतील 9 नंबर शाळेच्या मैदानावर किल्ल्याची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे। तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। संयुक्त राजारामपुरी शिवजयंती सोहळ्यात आज सकाळी जन्मकाळ सोहळा झाला, तर सायंकाळी शाहिरी कार्यक्रम झाला। ऐतिहासिक पोवाड्यातून वीरश्री निर्माण झाली होती। शिवाय शस्त्रसंग्राहक नाना सावंत यांचं शस्त्रांचं प्रदर्शन मांडण्यात आलंय। त्यामध्ये अनेक प्रकारची ऐतिहासिक शस्त्र पाहायला मिळतात, तर महिला बचत गटांच्या स्टॉल्सना संधी देण्यात आली असून राजारामपुरीतील मैदानावर जणू यात्रा भरली आहे। जसजशी रात्र वाढेल तसतसा मिरवणुकीचा उत्साह आणि कार्यकर्त्यांची गर्दी वाढत गेली। त्यामुळे पारंपरिक शिवजयंती हा सुद्धा एक प्रमुख सार्वजनिक उत्सव झाल्याचं दिसून आलं।